मंदिर एकदम समुद्राला लागूनच आहे. इथून पूर्ण वर्ली सिलिंग वगैरे दिसते. पण पहिल्या बहिणीचं नाव आहे शीतला देवी, दुसरं आहे कोकला देवी, दुसरं आहे रांधा हे आहे इंगला देवीचं मेन स्थान पहिलंवालं. हरबा देवी हे आहे चंद्रपूरवालं ना तुम्ही बोलले. बोला इंगला देवी माते की. नमस्कार मंडळी, आता आपण पोहोचलोय वर्सोवामध्ये. आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो मी आगरी बाईक ट्रॅव्हल मध्ये. आणि आज आलोय आम्ही फुल फॅमिली. हे बघा तातक पण आहे, आलोय आपण, बाबा पण आहेत, दादा पण आहे. आता आपण चाललोय पहिलं इंगला देवीचं दर्शन घ्यायचंय आपल्याला. आणि इंगला देवीच्या सर्व बहिणी या व्हिडिओ मध्ये तुम्हाला बघायला भेटतील. मंडळी थोडस पुढे चालत चालत आता आपण पोहोचलोय फायनली. हे बघा समोरच बघू शकता तुम्ही इंगला देवीचं मंदिर. आणि थोड्याच वेळात मी तुम्हाला दाखवतो आतमध्ये. आज मंगळवार आहे त्यामुळे गर्दी असणार मंदिरात. आपण आलोय आता मंदिरात आतमध्ये, बघू शकता तुम्ही. आज मंगळवार आहे, भरपूर गर्दी आहे मंदिरात. आणि समोरच बघा इंगला देवीचं रूप. आईचे पुजारी आहेत प्रशांत यशवंत इंगले. आणि आता मस्तपैकी दर्शन झालेलं आहे इंगला देवीचं. आणि इथे इंगला देवीच्या बहिणी पण आहेत, त्यांची थोडीशी माहिती विचारूया आपण पुजाऱ्यांना. इंगला देवीच्या बहिणी किती आहेत इथे वर्सोव्यातच आपल्या? आणि इंगला देवीच्या म्हणजे आता इंगला देवी धरून 7 बहिणी, सात बहिणी आणि एक त्यांचा आहे भाऊ काल भैरवनाथ. आम्ही पारेकर महाराज होतो आम्ही, पण त्या काल भैरवनाथ हा सर्व हिंदुस्थानामध्ये त्यांना काल भैरवनाथ त्यांचा भाऊ इंगला देवी. त्यांच्या पहिल्या बहिणीचं नाव आहे शीतला देवी, दुसरं आहे कोकला देवी, दुसरं आहे रांधा देवी, नंतर हरबा देवी आहे, हिरा देवी आहे, आणि गोल्फा देवी ती वर्लीला गोल्फा देवी. आणि हरबा देवी मडला आणि हिरा देवी मडला. आणि शीतला देवी आणि कोकला देवी डॉकी कॉलनी ती इथे आपल्या जवळच आहे. म्हणजे आपल्या मसान देवीच्या मंदिरापासून किती लांब आहे? मसन देवी नाही, आपल्या देरनगर बोलतो, देरनगर तिथे आहे. पहिलं तो कसं समुद्रात तिथं पाणी आहे, त्या किनाऱ्याला लागलेलं होतं. हे सर्व पाणी आता बिल्डिंगचे बांधण्यामध्ये ते सर्व पाण्याच्या बाजू बाजूला रस्ते तयार केलेले आहेत, सर्व पाणी आहे त्यापासून. आणि इंगला देवी आणि आपली रांधा देवी ही वर्सोवामध्ये वर्सोवाले ते समजले. आता दर मंगळवारी अशीच गर्दी असते ना आपल्या मंदिरात? दर मंगळवारी, रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी पण अख्खा दिवस उघडे ठेवली जाते. अख्खा दिवस उघडी असते. आणि जी इंगला देवी जी आहे ती आम्हाला समुद्रात भेटली, त्यामुळे आमचं गावकऱ्यांनी नाव हिंगले दिलेलं आहे. आमचं हिंगले नाव नव्हतं, दिघे होतं. पण देवीची स्थापना केली, पण त्याच्या पुढे 30 वर्ष आमच्या घरी होती. आमचं देवीने जे वचन दिलं ते सर्व चांगलं केलं. आणि भरपूर असं कायचे वांदे गरीब होतो एकदम. झोपडं होतं आमचं 10 बाय 12चं झोपडं मंदिराच्या पाठीमागेच आहे आमचं. ते आपण रमेश मामा आहेत ते आपल्या गुरु तिथे ना, तिथं खाली तो पहिला जो भेटला समुद्रामध्ये देवीचा, ते समज तिथे ठेवलं, ते हलवलेलं आहे. आणि त्याला कोण हात घालवला त्याची धडधड नाही, त्याला कोणी हात घालू नाही. गोंधळाला मी तिकडेच होतो ना यावेळेस, व्हिडिओ मध्ये मी दाखवलं होतं. त्याचं शासन इतकं मोठं आहे. मेन शास्त्र ते आहे, बरोबर. मेन शास्त्र ते आहे. त्यापासून सर्व मंदिरं वगैरे आमच्या घरामध्ये पण देवीचं प्लॅन आहे. मंदिर नंतर बांधलं गेलं, हे तिसरं. पहिलं आमच्या घरात नंतर हे मंदिर झालं. का आपलं चांगलं झालं ना, गावकरी आल्यानंतर चांगलं झालं, गावाचं पण चांगलं होते. इथं आल्यावर दर्शन झालं ना तर काही कमी ना पडणार, काही सर्वांचं दुःख असं सर्व निघून जाते. अशी ही माऊली. बोला श्री इंगला देवी माते की जय. बोला इंगला देवी माते की. आई माऊलीचा. बघा मंडळी, आता इंगला देवीच्या हे बघा हे मंदिर आहे. आणि मंदिराच्या मागेच थोडंसं इंगला देवीचं सर्वात प्रथम स्थान आहे, मी दाखवतो तुम्हाला. हे बघा आता पोचलोय आपण. आणि इथे आहे इंगला देवीचं मेन स्थान पहिलंवालं. आपल्या या गोंधळाच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं. हे बघा आता आपण पोचलो वर्सोवा जेटीला. फेरी बोटने आपल्याला जायचं त्या साईडला मडला. मडवरून आपल्याला हरबा देवी आणि हिरा देवी या दोन्ही देव्यांची दर्शन घ्यायचं आहे. आपली गँग दमले वाटते, चला पटापट. बघा आता आपण आलोय फेरी बोटला.
तर त्या बाजूनी जेटीवरून आता आपण इथं आलो आहे, या साईडला. आपल्याला जायचं हरबादेवीला. आता इथं ऑटो स्टँड आहे, तिथूनच जायचं आपल्याला. रिक्षात 5 मिनटात आपल्याला मंदिरात पोचवतील. आता निघलो आपण. ऑटो रिक्षा आहे इथून. हा, मग किती 50 रुपये घेतात एक माणसाचे? मग 5 माणसाची 10 रुपये ना माणूस वगैरे. 10 रुपये माणूस. तिथे आपल्याला 5 मिनटात सोडलं जाईल मंदिराजवळ ना. बघा आता आपण पोचलो हरबादेवी ग्रामदेवी मंदिर ट्रस्ट मड. बघा मंडळी, आपण पोचलो आता मंदिरात. दादा आपल्याला थोडीशी माहिती देतील देवीबद्दल. ही गावदेवी आहे श्री हरबादेवी. हरबादेवी हे आहेत चंद्रकोरवाल्या ना तुम्ही बोलले. त्यांचं नाव छोटी बाई हरडादेवी. हरडादेवी. आणि मध्यभागी शीतळादेवी. शीतळादेवी का. हे 3 देवी आहेत तिथे. नक्की मंदिराला मित्रांनो भेट द्या. दादा गर्दीने अशी कधी कधी मंगळवारी असते ना जास्त. मंगळवारी आणि सुट्टीच्या दिवशी नवरात्रीला खूप हां गर्दी असते. गर्दी असते ना इथे. बघा स्थापना मस्त केलेली आहे बघा मंदिराची. आणि आईची स्थापना पण बघा तुम्ही. मडमध्ये आहे ना हे. प्रॉपर मड झाला ना मडमध्ये. पौर्णिमेला हां आपली यात्रा असते. यात्रा असते का. देवीची. चालेल चालेल, नक्की येऊ आम्ही व्हिडिओ बनवायला. श्री मुक्तेश्वर किल्लेश्वर महादेव मंदिर मड. आता आपण मारू एंट्री आतमध्ये. जेव्हा पण इंगला देवीला याल तुम्ही नक्की तुम्ही इथं भेट द्या. मंदिर खूप छान आहे महादेवाचा. बघा मुक्तेश्वर किल्लेश्वर महादेव मंदिर मड. आतमध्ये दाखवतो मी तुम्हाला. दर्शन घेऊ महादेवाचा. बघा मस्त मंदिर आहे, एकदम समुद्राला लागूनच आहे. इथून पूर्ण वर्ली सिलिंग वगैरे दिसते, पण धुकं आहे त्याच्यामुळं काहीच दिसत नाही क्लायमेटमुळं. नक्की भेट द्या तुम्ही मंदिराला. बघा मंडळी, आता आपण तिथून किल्लेश्वर महादेव मंदिर दर्शन करून पुन्हा आलो आहे जेटीवर. 4 जणांचे आमचे 140 रुपये घेतले रिक्षावाल्याने. आणि पुन्हा आपल्याला इथेच मड जेटीवर सोडलं आहे. आता आपण पुन्हा वर्सोव्यात जाऊ, वर्सोवा जेटीवर. आता पुन्हा पोचलो. आपल्याला त्या बाजूला जायचं पुन्हा वर्सोवा जेटीवर. जमलास का नाही. चल परत ना. पोचलो आपण. 5 रुपये पर माणसाचे आहेत इथे. आता पुन्हा पोचलो आपण इथे चौकात. हे बघा डोंगरीकर आली लेफ्ट साईडला आहे मांडवा गल्ली. इथे इथून सरळ जायचं. आता आपल्याला राम मंदिर पण दाखवतो मी तुम्हाला. हे पोचलो आता आपण राम मंदिरमध्ये, वर्सोवा कोलीवाडा. बघा. आणि इथे या बाजूला आहे बजरंगबली. इथे गणपती बाप्पा आहे आणि दत्तगुरूची मूर्ती आहे. आणि इकडे बाजूलाच शिवशंकर मंदिर आहे. हे बघा महादेव. चला आता सर्व दर्शन झालेलं आहे. आता आपण वर्सोव्यातून निघू. आणि समोरच तिथे मसान देवीचं मंदिर आहे, ते पण मी तुम्हाला दाखवतो, शेवटचं मंदिर. आणि निघूया आपण घरी जायला. नाही काम चालू आहे. मंदिरात चालू आहे काम, पेंटिंग चालू आहे, त्याच्यामुळं दर्शन नाही होणार. इथून हात जोडू आईला.
मंदिर बघा, हे पण मंदिर मस्त आहे एकदम, खूप मोठं आहे. तिथे पण नक्की भेट द्या. आता आपण पोचलो आहे मुंबादेवी दर्शनाला. इथून वर्सोव्यामधून डायरेक्ट आम्ही इथं आलो आहे. काळबादेवी मार्ग मुंबादेवी. गर्दी बघा इथे भरपूर गर्दी आहे. आताच मार्केट एरिया पूर्ण आहे दोन्ही बाजूला. मंदिराला का दाखवतो सगळं समोरच बघू शकता मुंबादेवी मंदिर. हे मंदिर आहे मेन. तेव्हा मुंबादेवीचं दर्शन झालेलं आहे. मी तुम्हाला बाहेरूनच मंदिर दाखवतो. आतमध्ये अलाउड नव्हतं शूट करायला. जेवढं जमलं तेवढं मी दाखवलं. तेव्हा खूप जुनं मंदिर आहे. हे पहिलंवालं जे दिसतं ते मुंबादेवीचं मंदिर आहे. आणि शंख बघा इथे किती मोठा आहे. एवढं सुंदर मंदिर मुंबईमध्ये आहे, बघू शकता तुम्ही. चला तर मंडळी, हा व्हिडिओ आपण इथेच संपवूया. आता आपण वर्सोव्याच्या सर्व देवांचं दर्शन घेतलं आणि मुंबादेवीचं पण दर्शन घेतलं मुंबईच्या. आणि व्हिडिओ नक्की बघा, संपूर्ण बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.